नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. तर मंडळी, फेब्रुवारी महिन्याच्या निमित्ताने आपलं जे एक मटेरियलिस्टिक जीवन असतं ना, ज्याच्यात आपल्या इच्छा, आकांक्षा, आपल्या ज्या काही जे काही स्वप्न असतात, त्या एका जीवनाला घेऊन हे मार्गदर्शन असणार आहे. चला तर बघूया आपल्याला काय सांगण्यात येत आहे. तर पहिलाच कार्ड आलेला आहे, 4 ऑफ पेंटिकल्स. तर मंडळी, ह्या कार्डमधून मी हे सांगू इच्छिते की सगळ्यांसोबत सगळंच वाटत जाऊ नका. म्हणजे ज्या काही गोष्टी तुम्ही सांगता इतरांना वगैरे, तुम्हाला असं वाटतं अरे ही तर हे आपली माणसं आहेत, हे ते असतील, मी त्याच्यात काहीच तुम्हाला इथे मी सांगू शकत नाही, पण सगळंच सगळ्यांशी सांगत बसू नका आणि पैशांना घेऊन सगळ्यात आधी मी सांगेन की वायफळ खर्च करू नका. वाचवून ठेवा पैसा, कारण पुढे काय होऊ शकतं आपल्याला कोणालाच ठाऊक नसतं. तर पहिलाच संदेश आलेला आहे हा तुमच्यासाठी की काही गोष्टींबाबतीत ना जरा स्वतःकडे ठेवायला शिका, हेच सांगण्यात येत आहे. तुम्ही जर कोणत्या एका व्यक्तीला, नव्या व्यक्तीला भेटत असाल वगैरे, असं काही असेल तर सगळंच पटकन म्हणतात ना, असं उघडकीस आणू नका की तुमच्याकडे किती पैसा आहे, काय आहे, तुमचं काय होतं वगैरे काही. तर नीट हळूहळू हळूहळू हे सांगेन. खूप चांगला असा कार्ड आलेला आहे, 10 ऑफ पेंटिकल्स. आणि ह्या कार्डसोबत पाहता मला हे वाटतंय की बरेच जण, तुम्ही जर आजपर्यंत खूप मेहनत घेतलेली आहे तर नक्कीच तुम्ही या ऊर्जेमध्ये लवकरच येणार आहात. तर निश्चिंत राहा. हां, पण मेहनत चालू ठेवा, तुमचं काम चालू ठेवा, मगच तुम्ही ह्या एका ऊर्जेमध्ये येणार आहात, हे लक्षात घ्या. किंवा तुम्ही जर खरंच जर उगाचच्या उगाच वायफळ खर्च जर करत असाल ना, तर तुम्हाला हेच सांगण्यात येत आहे, पैसा जपून ठेवा, तुम्हाला नक्कीच हा कामी येऊ शकतो. कारण ह्याच्यात एक पूर्ण असा परिवार दाखवलेला आहे. तर तुमच्या इथे लक्षात येत असेल की तुम्हाला कुठल्या बाबतीत हा उपयोग येऊ शकतो. काही जण इथे कुठल्या तरी गोष्टींना घेऊन खूप ताणतणावाखाली त्रस्त दिसत आहेत वगैरे, पण कुठेतरी हा कार्ड पाहता म्हणजे खूप डोक्यात घालमेल सुरू आहे, खूप विचार चालू आहेत आणि त्यामुळे खूप तुम्ही अगदी खूप त्रस्त झालेले आहात, ग्रस्त झालेले आहात. पण हे सांगेन मंडळी की एवढं की इथे मला काहींना झोपसुद्धा लागते असं वाटत नाही आहे. असं वाटतंय ना की काहींना झोपसुद्धा येत नाही, ते इतके कशामुळे तरी खूप असे ताणतणावाखाली आहेत. पण मंडळी, एक सांगू, हा कार्ड पाहता की तुम्हाला हे फक्त असं वाटतंय, तुम्ही जरा इथे तिथे बघा, तुम्हाला काही ना काही म्हणतात ना, मार्ग तोडगा नक्की मिळेल. उगाचच्या उगाच तुम्ही हा ताणतणाव घेतलेला आहे, तुम्हाला झोप येत नाही आहे आणि तुम्ही खूप म्हणतात ना, खूप असे ह्याच्या खाली प्रेशरमध्ये आहात वगैरे, हे उगाच तुम्हाला वाटतंय. जरा इथे तिथे बघा, नक्की तुम्हाला काहीतरी उपाय सापडेल बघा. खूप चांगला असं कार्ड आहे. आणि पण सोबत ह्या कार्डमध्ये मी हेही सांगू इच्छिते की जे तुमच्याशी लोकं आहेत ना, काही गोष्टी ज्या तुम्हाला खटकत आहेत, ज्या तुम्हाला आवडतात, ज्या नाही आवडत, जे काही असेल ते तुमच्या लोकांशी आहे ना, तुमच्याशी लोकांमध्ये तुमचे ते परिवार असू शकतो, मित्रमंडळी असू शकतो, तुमचं पार्टनर असू शकतो, त्यांच्याशी स्पष्ट बोला. उगाचच्या उगाच काही गोष्टी तुम्ही तुमच्याकडे ठेवता आणि थोडंसं थोडक्यात बोलता वगैरे, त्याच्यामुळे समोरच्या व्यक्तीचा गैरसमज होतो की त्यांना कळत नाही की नक्की तुम्हाला काय हवं आहे, काय नको. त्यापेक्षा तुम्हाला हेच सांगण्यात येत आहे की स्पष्ट बोला, जे आहे ना ते क्लिअर कट असू देत, हे सांगेन. दुसरं मला एक संदेश ह्या कार्डमध्ये पाहता असं वाटतंय ना की तुम्हाला कदाचित काही म्हणतात ना, असे पर्याय येऊ शकतात कुठल्या तरी बाबतीत. कदाचित तुमच्या प्रेमी जीवनाला घेऊन हे असू शकतं की पर्याय येऊ शकतात तुम्हाला. पण तुम्हाला खूप जास्त इथून मला हाच संदेश मिळत आहे की तुम्ही काही गोष्टी स्पष्ट बोलल्या पाहिजेत. ह्याच्यासोबत मला अजून पण असा एक संदेश येतोय की काही गोष्टी म्हणजे तुमचं युनियन होऊ शकतं एखाद्या व्यक्तीसोबत किंवा तुमच्या जुन्या मित्रमंडळींसोबत, ज्यांच्याशी तुम्ही एक तर खूप असं भावनिक असं एक म्हणतात ना, नातं तुम्ही शेअर करता वगैरे, बॉन्ड आहे वगैरे अशांसोबत, असं ही एक मला एक शक्यता दिसत आहे. उगाचच्या उगाच ना जमेल त्याच्यावर काहीतरी काम घेऊ नका वगैरे, जेवढं झेपेल तेवढंच करा मंडळी, मी हे सांगेन. उगाचच्या उगाच ओव्हरबर्डन करून घेऊ नका स्वतःच्या कामाच्या बाबतीत, त्याच्याने त्रास तुम्हालाच होणार आहे.
कारण जेवढी तुम्ही मेहनत घेताय, हा कार्ड पाहता मला हेच दिसतं की तुम्ही नक्कीच हे तुम्ही जे काही पेरलं आहे ना इथपर्यंत ते तुम्ही आता जिंकायच्याच मार्गावर आहात. तर उगाच उगाच ताणतणाव घेऊन, अति काम करून स्वतःच्या तब्येतीवर का परिणाम करून घेताय? तर जरा जपा स्वतःला. बघा, एस ऑफ कप्स. तर तुमच्या भावनांना एक ना कुठेतरी दिलासा मिळेल, एक असं म्हणतात ना, भावनिक असं इमोशनल सॅटिस्फॅक्शन मिळेल, अशी एखादी संधी लवकरच उपलब्ध होणार आहे. आणि हे कशाच्याही बाबतीत असू शकतं, मी हे सांगेन, पण कुठेतरी त्याच्याने नक्कीच तुमच्या भावना खूप सुखावून जाणार आहेत, इतकं लक्षात घ्या. काही गोष्टींबाबतीत तुम्हाला स्वतःमध्ये जाऊन बघायला पाहिजे की नक्की तुम्हाला तुमच्याकडून, आयुष्याकडून किंवा कोणी जर काही व्यक्ती असेल, काही असेल, तर काय पाहिजे त्यांच्याकडनं. तुम्हाला हे खरंच हे तुम्हाला तुमच्या आतमध्ये जाऊन बघायला पाहिजे. त्यासाठी हेच सांगण्यात येत आहे, जसं या चित्रात दिसतंय. अक्षरशः एकांतात बसा आणि जे आहे ना त्याचं एक म्हणतात ना, सखोल जरा एक ॲनालायझिंग करा की काय हवं आहे तुम्हाला, नक्की काय नको आहे. बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतील. म्हणजे तुमची स्वतःशीच एक नवीन ओळख करून घ्या, हे सांगेन मी. कारण खूप जास्त तुम्ही जे मटेरियलिस्टिक, ते जे भौतिकवादी एक आपलं जे जीवन असतं त्याच्यात इतके तुम्ही हे होऊन गेलात ना की तुम्हाला स्वतःचाच विसर माफ करा, तुम्हाला स्वतःचाच विसर पडलाय मंडळी. तर हे सांगेन की कृपया स्वतःसाठी वेळ काढा, स्वतःसाठी वेळ काढा आणि बघा तुम्हाला नक्की काय पाहिजे. सतत दुसऱ्यांच्याच आनंदासाठी, सुखासाठी हे करत बसू नका. आणि तुमच्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत ना, मी मंडळी हे सांगेन, इथे मला तर 2-3 असे एक हे दिसत आहेत, संदेश येत आहेत. एक म्हणजे खूप तुम्ही मला इथे खूप कंटाळलेले वाटत आहात, कशाची तरी वाट बघून खूप कंटाळले आहात. पण इथे जी तुमच्याकडे संधी उपलब्ध आहे त्याकडे तुम्ही बघत नाही आहात मंडळी. तुमचं लक्ष कुठे दुसरीकडेच आहे. तर जी संधी उपलब्ध आहे ना त्याकडे बघायला सुरुवात करा. जरा इथे तिथे बघा, नजर हटवा, हे सांगेन. आकर्षणाचा सिद्धांत वगैरे जर तुम्ही वापरत असाल तर हे सांगेन की तिथेच सारखं लक्ष ठेवून बसू नका. माझी इच्छा कशी पूर्ण होणार, कधी पूर्ण होणार, मला काही निशाणी दिसते का. प्लीज कृपया तुमचं लक्ष तिथून जरा वेधून घ्या, दुसरं काहीतरी तुमची कामं करा, हे सांगेन मी मंडळी. किंवा अजून एक संदेश मला हाही येतोय की सध्या जी वेळ ही तुमच्यासाठी योग्य वेळ नाही आहे, पण नक्कीच जे काम आहे ते सुरू ठेवा. त्याच्यात म्हणजे हे सुरू आहे, हे तुम्हाला दिसतं इथे सगळं, हे किती हिरवगार आहे, इथे किती छान आहे, की म्हणजे तुम्हाला माहीत नाही पण तुमच्या मागून काम चालू आहे. ब्रह्मांड तुमच्यासाठी काम करतोय. पण सध्या जर तुम्ही अपेक्षा करत असाल तर ती योग्य वेळ नव्हे. तर धीर धरा, पेशन्स धरा, पण आभारी राहा. तुमच्याकडे जे आहे ना सध्यापुरतं त्या सगळ्या गोष्टींसाठी आभारी राहा, हे सांगेन. कारण पडद्यामागे तुमच्यासाठी गोष्टी घडत आहेत, तुम्हाला ते दिसत नाही आहे सध्या. हे बघा मंडळी, काहीतरी नवीन सुरुवात होताना दिसत आहे. कदाचित तुम्ही एखादी काहीतरी नवीन शिक्षणाच्या बाबतीत काहीतरी पदवी मिळवायचा वगैरे विचार कराल वगैरे, ही एक शक्यता दिसत आहे इथून बघून. आणि म्हणजे जिथे अभ्यासाची तुम्हाला गरज पडू शकते वगैरे असं एकूण दिसत आहे. आणि त्या एखादी जी कुठली संधी एक उपलब्ध होणार आहे त्याच्याने नक्कीच मला बऱ्याच कल्पना तुमच्या डोक्यात येणार आहेत आणि तुम्ही मला नंतर त्याच्यावरून पण अभ्यास करताना वगैरे दिसत आहात. हे एक किंवा तुम्हाला गरज आहे की तुम्ही कुठल्या तरी गोष्टीच्या बाबतीत एक नीट अभ्यास करा, तेव्हा तुम्हाला काही गोष्टी ना सुचत जातील, हेही तुम्हाला एक सांगण्यात येत आहे. तर तुमच्या आयुष्याशी हे कसं ते जुडलं जाऊ शकतं ना, त्याप्रमाणे तुम्ही हे घ्या, हे सांगेन. काहींच्या आयुष्यात काहीतरी बदल घडताना दिसत आहेत, काही गोष्टी समाप्त होताना दिसत आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला काही गोष्टी स्वीकारायला पाहिजेत की काही गोष्टी तुमच्या बाबतीत का घडल्या आहे, का झालं वगैरे, अशा प्रकारे. तर हेच ते सांगत आहे हा कार्ड की काही गोष्टींची बदल होणार आहे, काही गोष्टी समाप्त होणार आहे. आणि नक्की जे काही त्यापुढे लिहिले आहे ते पण काहीतरी चांगलंच आहे, ते तुम्ही बघू शकता. तर घाबरून जाऊ नका. आणि कार्डचं नाव वाचून तर अजिबातच घाबरून जाऊ नका. इथे रिबर्थचा पण कार्ड आहे, म्हणजेच हे सांगत आहे की काही गोष्टींची समाप्ती तर काही गोष्टींची सुरुवात होणार आहे. हे
मंडळी, सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात, सगळ्याच गोष्टी आपण आपल्या ताब्यात नाही आणू शकत, आपल्या आटोक्यात नाही आणू शकत. तर काही गोष्टींच्या बाबतीत ना आपल्याला त्या अक्षरशः त्या ब्रह्मांडाकडे, ती जी दिव्य शक्ती ना त्याकडे सोपवावं लागतं. तर हेच सांगण्यात येत आहे. उगाचच्या उगाच तिथेच अडकून बसून राहू नका, ब्रह्मांडाकडे सोपवून द्या. जे काही तुम्ही तुमचे कर्म कार्य करत आहात ते करत राहा, पण त्याच्यावरच लक्ष केंद्रित करून राहू नका की कधी कसं काय वगैरे. ब्रह्मांडाकडे सोपवून द्या, हे सांगेन. काही गोष्टी तुमच्या मनात खूप सलत आहेत हे मला वाटतंय, कारण काही गोष्टी तुमच्या आयुष्यात संपल्या आहेत, समाप्त झालेल्या आहेत, किंवा ते त्या मार्गावर आहेत आणि म्हणून तुम्हाला ते कळत नाही आहे, म्हणजे किंवा तुम्ही स्वीकारायच्या ऊर्जेमध्ये नाही आहात आणि हेच काहीतरी इथे दिसतंय. पण हे सांगेन मंडळी की जिथे एखाद्या गोष्टीची जेव्हा समाप्ती येते ना, तिथे एखाद्या दुसऱ्या नवीन गोष्टीची म्हणजे आरंभसुद्धा होतो. तर काही गोष्टी का घडल्या ना हे जाणून घ्यायचा प्रयत्न करा. उगाचच तुम्ही नको तो विचार करून काहीच होणार नाही आहे. तर हे तुमच्या बाबतीत का घडलं हे जाणून घ्यायचा प्रयत्न करा, मी हे सांगेन ह्या काळमधून. काही गोष्टींच्या बाबतीत भीती आहे तुमच्या मनात, हे भूतकाळाच्या बाबतीतही असू शकतो. काही गोष्टी दडलेल्या आहेत ज्या तुम्ही मनातच ठेवलेल्या आहात. नक्की काय प्रकारे, आणि त्याच्यात एकूण हे चित्र पाहता असं वाटतं तुम्ही त्यात खोल 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 जात आहात. असं नका करू मंडळी. स्वतःला बाहेर काढा, स्वतःवरती काम करा, हील करा स्वतःला. कारण तुम्ही ह्या अशा ऊर्जेमध्ये राहिलात ना तर तुम्हाला काहीच मिळणार नाही यातून, तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही आयुष्यात. हे असं करू नका, हे सांगेन. म्हणजे तुमची जर तुलना कोणा दुसऱ्यांची करण्यात आली आहे तर तुम्ही हे समजून घ्या ना की तुम्ही पण काही कमी नाही आहात. म्हणजे एका चांगल्या दृष्टिकोनातून सांगते मी की तुम्ही युनिक आहात, तुम्ही काहीतरी वेगळे आहात. जे तुलना करत आहेत त्यांना करू द्या. हे खूप जणांच्या बाबतीत घडतं, हे ठाऊक आहे मला. पण आहे की काहींच्या बाबतीत हे सतत ऐकणं, सतत तेच टोमणे सहन करणं हेही सोपं नाही. पण ही गोष्ट कायम लक्षात ठेवा की तुमच्यात काहीतरी वेगळं आहे, म्हणून तुम्ही वेगळे आहात. तुलना कोणाची होऊ शकत नाही. आपल्या हातावरची 5 बोटं बघा, ती तरी कुठे सारखी आहेत, नाही का मंडळी? तर कसं एकमेकांची तुलना होऊ शकते? आणि म्हणून जर तुम्ही या ऊर्जेमध्ये असाल तर मी नक्कीच सांगेन तुम्हाला काम करायची गरज आहे स्वतःवरती. मी हेही सांगेन की तुम्ही एखाद्या थेरपिस्टची भेट घ्या वगैरे, खरंच. कारण खूप मला एक ऊर्जा बरोबर नाही वाटत आहे, तर कृपया काम करा स्वतःवरती, या ऊर्जेमध्ये जाऊ नका. आणि जर कुठल्या भूतकाळाचा अनुभव असेल तर हे सांगू इच्छिते मंडळी की तो का अनुभव आला, त्याच्यात तुम्ही काय शिकू शकला असतात हे जाणून घ्यायचा प्रयत्न करा. हे बघा, दुसराच कार्ड बघा काय आला, जजमेंटचा. तर मंडळी, तुम्हाला तुमचा आतला आवाज ना खूप काहीतरी सांगतोय. एक न म्हणतात ना ते इनर कॉलिंग असं म्हणतात ना की नाही आता मी खरंच हे करायला पाहिजे, असं सारखं एक ओढ वाटते आपल्याला आतून. बघा, आता मी हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. तर ते ऐका, ते ऐकायचा प्रयत्न करा. ते उगाच तुम्हाला जाणवत नाही आहे. खरंच तुमचा जो सोल, म्हणजे ज्याला आत्मा म्हणतात ना, तो खरंच तुम्हाला एक कॉलिंग देतोय की हे कर, हे कर, इकडे हे कर, ते कर. त्याच्यानंतरच तुमच्या आयुष्यात काहीतरी बदल घडू शकतो. कुठल्याही गोष्टी बाबतीत अतिरेक करू नका. मला जरा वाटलंच होतं की मी इथे मटेरियलिस्टिक, म्हणजेच जे भौतिकवाद, जे आपलं जीवन असतं त्याला घेऊन मी मार्गदर्शन करते, आणि हा काळ कसा आलेला नाही आहे. आणि हा काळ कुठेतरी हेच सांगतो की कुठल्याही गोष्टी बाबतीत अतिरेक करू नका. हव्यासा पोटी उगाचच्या उगाच ना, म्हणतात ना, काही बाउंड्रीज, काही प्रायोरिटीज स्वतःचे हे तोडू नका ना. स्वतःची मान मर्यादा ठेवा. ते उगाचच्या उगाच ना ह्या म्हणतात ना, तुमच्या काही इच्छा आकांक्षासाठी, काही डिझायरसाठी ते पणाला लावू नका, हे सांगेन मी. कारण त्याच्याने तुम्हालाच त्रास होऊ शकतो, दुसऱ्यांना नाहक त्रास होऊ शकतो, हे लक्षात घ्या मंडळी. तर खूप मोठा असा हा संदेश आहे. किंवा दुसरं मला एक असं जाणवतं आहे हा एक संदेश बघून की तुम्ही सध्या ज्या परिस्थितीतनं जात असाल ना, ती परिस्थिती कार्मिक अशी परिस्थिती आहे की त्याच्यातनं तुम्ही काहीतरी शिकायला पाहिजे. कार्मिक तुमचे धडे आहेत, काही कर्माचे धडे, किंवा तुमचे काही लाईफ लेसन्स असू शकतात की तुम्ही याच्यातनं काहीतरी शिकावं, किंवा तुम्ही तुमचे काही कर्म फेडत आहात ह्या तुमच्या परिस्थितीतून. पण तुम्हाला हेच म्हणजे त्याच्यातनं शिकायचं की तुम्ही अतिरेक करू नये. हे
तुम्ही जेव्हा स्वतःवर एक ताबा ठेवायला नीट व्यवस्थित काम कराल ना, तेव्हाच मला गोष्टी जरा शांत होताना दिसत आहेत. अर्थात हे तितकंसं सोपं नाही आहे. तुमच्या मनात नक्कीच खूप त्याचं दडपण असेल, ताण असेल, की काय झालं हे ना ते. पण जेव्हा तुम्ही काही गोष्टी शिकाल ना, त्याच्यानंतरच तुमच्या आयुष्यात एक शांतता येणार आहे. नाहीतर तुम्ही बघू शकता हे किती मागे एक म्हणतात ना, पाणी खूप अजिबात समतोलता नाही आहे पाण्याची. तुम्ही शिकाल ना जेव्हा काही गोष्टी, तेव्हाच हे एक म्हणतात ना, नदी किनाऱ्यावरती पाणी येताना म्हणजे होडी येताना दिसत आहे. नुसतं बसून स्वप्न बघू नका. काही गोष्टींबाबतीत तुम्हाला हालचाल करायची गरज आहे. हे सांगेन मी या कार्डमध्ये घेऊन. तुम्ही स्वतःचं असं पण काहीतरी करू शकता, तुम्ही बनवू शकता, हे लक्षात घ्या. तर स्वतःला कमी लेखू नका. आणि तुम्ही इथे बघता ही मशाल कशी ह्याच्या हातात ही पेटलेली आहे, बरोबर? आणि कुठेतरी हेच दिसत आहे की तो लढायला तयार आहे. कदाचित या सिंहाशी असू शकतं, पण तयारीत आहे. तर तुम्हाला या ऊर्जेमध्ये यायचं आहे मंडळी, किंग ऑफ वॉन्ड्सच्या ऊर्जेत यायचं आहे. नुसतं बसून स्वप्न हे रंगू नका. आणि मी हे सांगेन की ते किंग आहे म्हणून हे मुलींना बायकांना लागू पडत नाही असं नाही, हे सगळ्यांसाठी आहे. कदाचित काही मुली काही बायका जर हा व्हिडिओ बघत असतील तर तुम्ही खूप पुल्लिंग अशा ऊर्जेमध्ये असू शकता, की तुमच्यात खूप पुल्लिंगी अशी ऊर्जा आहे, किंवा तुमची ती ऊर्जा जी असते ना, आपल्या सर्वांमध्ये स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी ऊर्जा असते, मुलींमध्ये, बायकांमध्ये, पुरुषांमध्ये, मुलांमध्ये. तर तिनं समतोल असायला पाहिजे, म्हणजे व्यवस्थित आयुष्य जातं. मग आपण बरोबर जसं जिथे हवं ना तिथे योग्य तसं वागत जातो. तर कदाचित काही मुलींमध्ये, बायकांमध्ये त्यांची पुल्लिंगी ऊर्जासुद्धा थोडी कमी पडत असेल, तर तुम्हाला त्याच्यावर काम करायची गरज आहे, हेही असू शकतं. कारण ही पुल्लिंगी ऊर्जा ना खूप व्यावहारिक असते, लॉजिकल असते आणि ॲक्शन ओरिएंटेड असते. जसं तुम्ही ह्याच्यात पण अगदी स्पष्ट दिसतं की हा किती ॲक्शन घ्यायच्या तयारीतच आहे, हे तुम्हाला दिसतंय तसं. खूप छान असं कार्ड आलेलं आहे की भावनांना घेऊन समतोलता हवी मंडळी. मग ते कुठल्याही बाबतीतली देवाणघेवाण असू देत, पण समतोलता हवी. किंवा काहींच्या बाबतीत मला असं दिसतं की कदाचित तुम्हाला कोणी व्यक्ती एखादी भेटू शकते, ज्याच्यासोबत तुम्ही म्हणतात ना समतोल भावनांची देवाणघेवाण कराल, किंवा तुम्ही करायला हवी, करत नसाल तर हे आहे. आणि जर कोणी आलं तुमच्या आयुष्यात तर परत तेच की नक्कीच समतोलता करा, हेच सांगण्यात येत आहे. स्वतःमध्ये सुद्धा त्या भावनांना घेऊन समतोलता ठेवा. ओव्हर इमोशनल राहून पण चालत नाही. जास्त अतिभावनिकपणाही चांगला नसतो. आयुष्यात बऱ्याच जणांच्या भरभराटी येताना दिसत आहे. खूप चांगली अशी ऊर्जा आहे. ही भरभराटी तेव्हाच येणार जर तुम्ही खरंच खूप मेहनत घेत आहात, घेतली आहे, बरीच वर्षात झाली तेव्हाच. आणि जर एखादी स्त्री, तुम्हाला मूल हवं आहे म्हणून काही प्रयत्न वगैरे करत असाल, तर खूप चांगली अशी एक निशाणी आहे, हे मला दिसतं आहे. आणि मुलं जे लग्नासाठी मुली बघू इच्छित आहेत किंवा बघत आहेत, तर तुम्हालाही कोणीतरी मिळू शकतं, हेच मला दिसत आहे. योग्य तो जोडीदार मिळू शकतो, हे मला दिसून येत आहे. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक असेल ना, तर ती नीट व्यवस्थित सांभाळून जपून करा. पैशांची गुंतवणूक करत असाल तर नीट बघा, चौकशी करा की जे आहे ते बरोबर योग्य आहे, नाही आहे वगैरे, सगळ्या गोष्टीची चौकशी करा आणि मगच त्याप्रमाणे गुंतवणूक करा. आणि इथे दुसरा संदेश हे येत आहे की धैर्य ठेवायची गरज आहे, पेशन्स ठेवायची खूप गरज आहे काही गोष्टींबाबतीत. कारण झाडसुद्धा किंवा एखादं तुम्ही छोटं रोपटं जरी लावलं तरी ते सध्यासाठी पटकन असं उगत नाही. खूप मेहनत घ्यावी लागते, नाही का, बिया बोवण्यापासून. तर हेच सांगण्यात येत आहे. आणि दुसरं मला एक संदेश येत आहे की मंडळी, तुम्ही आजपर्यंत जे काही कमावलं आहे, तुम्ही जे काही शिक्षण घेतलं आहे, जे काही तुमचा जेवढा अनुभव आहे ना, तो योग्य त्या ठिकाणी लावायचा प्रयत्न करा. तो नाहक कुठे वाटेल तिथे जाऊ देऊ नका, हे मला एक येत आहे. क्वीन ऑफ वॉन्ड्स. तर मंडळी, हा संदेश पाहता
तिथे मगाशी किंग ऑफ वॉन्ड्स पण आलं आहे. तर सगळ्यात पहिला संदेश तर मी हेच सांगेन की तुम्ही जर कोणी मुलं काही लग्नासाठी मुली बघू इच्छित आहेत तर तुम्हाला नक्कीच कोणतरी मिळू शकतं क्वीन ऑफ वॉन्ड्स. आणि आता इम्प्रेसचंही कार्ड आलं. आणि नक्कीच ज्या मुली पण जर तुम्ही तुमच्या लग्नासाठी कोणी बघत असाल तर किंग ऑफ वॉन्ड्सचंही कार्ड आपल्याला मगाशी आलं. तर हे मला सगळ्यात पहिलं सुचते म्हणून सांगते की तुम्हाला तुमचा योग्य तो जोडीदार भेटू शकतो. आणि दुसरं म्हणजे आता परत मी हेच सांगेन की हे मुलींसाठी मुलांसाठी वेगळं असं नाही आहे. पण तुम्हाला इथे हे परत मला हेच दिसतंय की तुमच्या आतमधलं ते जे एक असतं आपल्यातली एक आग असे नाही की मी आता हे करून दाखवणारच, आता मी हे मिळवून दाखवणारच. ती कुठेतरी ना जागी करा, ती जागृत करा. ॲक्शन ओरिएंटेड ज्यांना म्हणतात ना, परत तेच सांगेन की ते जागृत करा. ते असं सुप्त राहू देऊ नका. परत हाच संदेश आला आहे, पण फक्त इतकंच की कार्ड वेगळा आला की किंगच्या ऐवजी क्वीन आला. तर कदाचित जर तुम्ही कोणी मुलं पुरुष मंडळी जर हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यातली जी स्त्रीलिंगी एक जी ऊर्जा आहे ना, ती थोडी त्याच्यावरती काम करायला सुरुवात करा. हे सांगेन मी ह्या कार्डमध्ये. कमी पडत असावी कदाचित थोडी. खूप जरा तुमचे जे भावना आहेत ना, तुमच्या भावनांमध्ये समतोलता ठेवा. जो 2 ऑफ कप्स पण कार्ड सांगत होता. आणि भावनांमध्ये समतोलता ठेवूनच इतरांशी सुद्धा प्रेमाने वागा, प्रेमळ राहा जमेल तेवढं, दान धर्म करा. अर्थात आपण सगळ्यांचीच प्रेमाने नाही राहू शकत, वागू शकत, हे मलाही ठाऊक आहे. पण जमेल तितकं तर आपण करूच शकतो, नाही का? तर हेच सांगण्यात येत आहे की स्वतःच्या भावनांवरती काम करा. अति करू नका, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करू नका. मला हे खूप जास्त सुचत आहे. तुम्ही जर पाणी कमी पीत असाल तर कृपया पाणी प्यायला सुरुवात करा. मला खूप जास्त हे जाणवतं आहे. कारण पाणी जे आहे ना, ते आपल्या भावनांना पण कुठेतरी ना म्हणतात ना, एक समतोल ठेवणं, एक ते बॅलन्स ठेवायला मदत करतं. तर पाणी नक्कीच तुम्ही हे करा. ध्यानस्थ बसा. मला हाही एक संदेश येतोय हा कार्ड पाहता. ध्यानस्थ बसा, ध्यान करा. आणि जर काही इच्छा आकांक्षा पूर्ण करायला आकर्षणाचा सिद्धांत वापरत असाल तर वॉटर मॅनिफेस्टेशन म्हणून पण एक आहे, तर तेही तुम्ही वापरू शकता. तुम्ही तुमच्या आयुष्याचे जादूगर आहात मंडळी. खूप चांगला कार्ड आलेला आहे, हे ओळखा. आणि तुमच्यात ती म्हणजे इनफायनाईट, म्हणजे अगदी खूप अशी ती ताकद आहे तुमच्यात, ते स्किल आहे तुमच्यात, ते कौशल्य आहे मंडळी की तुम्हाला हवं तसं जीवन बनवू शकता, आकर्षित करू शकता. पण ओळखा ते आणि स्वतःवरती काम करा. आणि जरा नीट फोकस ठेवा, लक्ष ठेवा. इथे तिथे लक्ष जाऊ देऊ नका. असं होऊ शकतं की तुम्ही एखाद्या गोष्टीवर जेव्हा फोकस करता तेव्हा तुमच्यासमोर काही ना काहीतरी अडीअडचणी येतात, अडथळे येतात, किंवा असे काही पर्याय येत असेल की तुम्ही गोंधळून जात असाल. पण मी एक सांगेन की ते ब्रह्मांडाकडनं ना परीक्षा आहे तुमच्यासाठी, की हेच बघायला की तुम्ही किती फोकस्ड आहात. तर हेच सांगेन, डायव्हर्ट व्हायचा प्रयत्न म्हणजे होऊ देऊ नका, हे सांगेन मी. तर मंडळी, ही होती रीडिंग तुमच्या मटेरियलिस्टिक जीवनाला घेऊन. आणि भेटूया आपण तुमच्या करिअर, तुमच्या प्रेमी जीवनाला आणि तब्येतीच्या रीडिंगला सुद्धा घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.